सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। न घर ऐं गाड़ी फ्री में मिलंदी आहे ऐं न कपड़ो लतो, पर हा रिश्तो.com ते रजिस्ट्रेशन बिल्कुल फ्री में मिलंदी आहे, जिते 3000 खां वधीक प्रोफाइल्स रजिस्टर्ड आहिनि ऐं जिते ख़ास करे छोकरियुनि जा प्रोफाइल्स सेफ ऐं सिक्योर्ड रखिया वेंदा आहिनि। त जल्दी ही पंहिंजो नालो रजिस्टर करायो। थी सघे थो तव्हांजो जीवन साथी तव्हांजो इंतजार कंदो हुजे। रिश्तो.com, सिंधियुनि जो सिंधियुनि सां, ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। मई महीना पूरा होने को है। मानसून कभी भी शहर में दस्तक दे सकता है, पर शहर में अभी तक नाला सफाई का काम पूरा नहीं होने के कारण मनसे आक्रामक दिखाई दे रही है। मनसे नेता बंडू देशमुख ने महापालिका प्रशासन को आड़े हाथ लेते हुए बताया कि महापालिका प्रशासन पूरी तरह से ठेकेदार पर मेहरबान दिख रही है। पहले बताया गया कि लोकसभा चुनाव है, जिस वजह से टेंडर प्रक्रिया नहीं हुई थी। क्या महापालिका को पता नहीं था कि चुनाव होने हैं, तो पहले से ही टेंडर प्रक्रिया होनी चाहिए थी। उल्हासनगर महापालिका का काम जो आहे ना, आमच्या मराठीमध्ये म्हणतात मोराती मागून घोडे। आता उल्हासनगर महापालिका प्रशासनाची बोलल्यानंतर त्यांचं म्हणणं असं आहे की निवडणूक होती, तर निवडणूक होणार आहे हे महापालिका प्रशासनाला माहीत नव्हतं का? सुधाकर देशमुख आयुक्त असताना वर्षातून 4 वेळा नालेसफाईचं त्यांनी प्रथा पाडली होती, परंतु आता पावसाळा जवळ आलाय, मे एंडपर्यंत संपूर्ण शहरातली नालेसफाई झाली पाहिजे होती। मार्च एप्रिल फेब्रुवारीमध्ये ते टेंडर झालं पाहिजे होतं, परंतु ते टेंडर लांबून ते टेंडर मुद्दाम एप्रिल मे मध्ये काढण्यात आलं की जेणेकरून ठेकेदाराचं भलं कसं होईल यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्न करत असेल। आता जर तुम्ही बघितलं, हा सेवा सदन कॉलेजचा हा मेन रोड आहे, या मेन रोडवरती कमीत कमी 7 ते 8 दिवसापासून या लोकांनी त्या नाल्यातला गाळ काढून वरती टाकलाय, त्यामुळे रहदारीला अडथळा होतोय, जाणाऱ्या येणाऱ्यांना त्रास होतोय। मग या अशा मुख्य रस्त्यावरचा गाळ तरी तात्काळ उचलला गेला पाहिजे। त्यांचं म्हणणं पाहिजे सुकला पाहिजे, तर मग संपूर्ण रोडवर पसरून ठेवा। प्रशासनाचं कुठेही नालेसफाईबाबत नियोजन नाही आहे, प्रशासनाला याच्याची काय सोयीसुचक नाही आहे। प्रशासन आपलं प्रमोशन, आपली बदली, आपल्या पोस्टिंग याच्या मागे पळतोय, त्यामुळे शहरातले नागरिक मरतात काय आणि जगतात काय यांना प्रशासनाची काही घेणं देणं नाही आहे। हा जर कचरा उचलला नाही तर हा कचरा उचलून आम्ही आरोग्य विभागाचे उपायुक्त आहेत त्यांच्या टेबलावर नेऊन टाकणार आणि त्यांना सांगणार की आता याचा कसा वास येतो जरा बघा, जेणेकरून त्यांना जाग येईल आणि संपूर्ण शहरातली जी नालेसफाई आहे ती व्यवस्थित होऊन गाळ तात्काळ उचलला जाईल। वहीं मनसे शहर अध्यक्ष संजय गुगे ने बताया कि नाला सफाई को लेकर महापालिका अधिकारियों से संपर्क किया तो अधिकारी संपर्क क्षेत्र से बाहर थे। जहां नाले से कचरा निकालकर बाहर किया गया है तो वह कचरा उठाया नहीं गया है और मानसून आते ही यह कचरा फिर से नाले में चला जाएगा और महापालिका अधिकारियों का इस और कोई ध्यान नहीं है। अभी जून महीना चालू होणार आहे, पावसाळा येतोय, तोंडावरच येतो पावसाळा। ॲक्च्युअली ही जी नाले सफाई आहे मे महिन्यातच पूर्ण नाले सफाई झाली पाहिजे, परंतु आता जून महिना आला आणि पावसाळा तोंडावर येतोय आणि अशा वेळेला ही नाले सफाई सुरू केली आणि पण नाल्यातला हा जो कचरा काढून आणि रोडवरचा हा जो पसरवला, बाजूलाच इथे कॉलेज आहे, कॉलेजले मुलं त्याच रस्त्याने येतात जातात आणि रहदारी मोठ्या प्रमाणे इथे, परंतु हा कचरा उचलला गेला नाही। परंतु जर अचानक जर पाऊस जर आला तर पाऊस पडून परत चिखल तयार होऊन तोच गाळ परत नाल्यात जाणार, परत तोच सफाई करणार। मग अशा पद्धतीचं हे जे नियोजन चालू आहे, नाले सफाई चालू आहे, याच्यावर कुठेतरी अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे। अधिकाऱ्यांनी आता संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचं ते संपर्काच्या बाहेर आहेत आणि असे जर अधिकारी जर हे करत असेल तर अशा अधिकाऱ्यांवर पण कारवाई झाली पाहिजे आणि जे संबंधित ठेकेदार आहे त्याच्यावर सुद्धा ही कारवाई झाली पाहिजे। ब्यूरो रिपोर्ट महेश रोकड़े, उल्लास लाइन बुलेटिन, उल्लासनगर। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।